आम्ही बस चाललो. ए फर्स्ट आलं म्हणून काय मेडल देऊ तुला? हा दे. एक मिनिट फर्स्ट आम्ही आलोय. अरे एक मिनिट, काय लहान मुलांसारखं चाललंय फर्स्ट आलोय. अगं तो डोक्याने वाढला कुठे, लहानच आहे. अगदी करेक्ट बोललीस. हे घासू तू गप्प बस, तू मार खाशील. तू गप्प जरा. Guys, please. We have reached finally. Destination पिठला भाकरी. अरे पण माझ्या आईला कळालं ना की मी पिठलं भाकरी खायला एवढ्या लांब आली आहे तर बदलवेल ती मला. मी आजपर्यंत तिच्या हातची पिठलं भाकरी खाल्लीच नाहीये. अगं रेशम, या मावशीच्या हातचं पिठलं भाकर खायला लोक कुठून येतात. Come on, I'm excited. Let's go. चला. अगं हळू. ए खाऊन बघा तिकडची भाकरी. मारते कशाला? मावशी कशा आहेत? बरी ओळखलं? वय. हा मस्त 10-12 भाकऱ्या आणि पिठलं द्या. मावशी जाम भूक लागल्या, लवकर द्या. हो. दादा सामान संपलंय, तुम्ही बसा, मी तेवढंच सामान घेऊन येते. काय मावशी इतक्या लांबून आलेल्या तुम्ही असं करताय? दादा अहो खूप वेळ नाही लागणार, तुम्ही बसा, मी लगेच जाऊन सामान घेऊन येते. ठीक आहे, आंटी देतील लगेच. It's okay. We'll wait, okay? हो. नाही बघ, हीच वेळ आहे तुझ्याकडे. आत्ताच सईला विचार डॉक्युमेंटरीसाठी मदत करशील का? Yeah, that's a great idea. हा I'll stay here. You ask her to come here. हो तुषार विचार. ए सई तिकडे जाऊन बस ना, नॅक जवळ तिथे जागा आहे. नाही तिथे नको. अगं चल ना, इकडे जाऊन काय करणार आहे? नको. मी बसू तिकडे. बंद इकडे. काय झालं? तुला सांगितलं होतं ना, तुला डोक्यात नाही जात का? नॅकला ना डॉक्युमेंटरी बद्दल सईशी बोलायचंय. सगळ्यांसमोर त्याला ऑकवर्ड फील होतंय, कळतंय? त्यामुळे त्या दोघांना एकत्र बसू दे. मग हे आधी नाही का सांगायचं? अगं पण सारखं सांगायची गरज का पडते तुला? सॉरी पण बिचाऱ्याचं एकदा काम होऊ दे रे डॉक्युमेंटरीचं. पण ती सई तयार होईल का? का नाही होणार तयार? होईल ती. एवढं सोपं नाहीये. ते आप्पा नावाचं हिटलर बसलंय तिकडे, माहिती आहे ना? हो ना यार. पण ती नाही झाली ना तयार तर मी समजवेल तिला. तू बघूया आता काय करायचं ते. यार रेशम कर ना काहीतरी. हो बघते. सई चल काय झालंय? अगं ये बस इकडे. इथे बसायला आलोय का आपण? आता त्या मावशी येतील, मग सगळं बनवतील, तोपर्यंत आपण काय करायचंय? गप्पा मार ना, नॅकशी गप्पा मार ना. गप्पा आपण कधीही मारू शकतो. मग आपण काहीतरी खेळायचं का? हा हे बेस्ट आहे. Play something. आपण लुडो आणला असता तर? लुडो. ए बाई, तू तुझं डोकं चालवू नकोस. त्यापेक्षा लिपस्टिक चालव. ठीक आहे, लुडो खेळायची जागा आहे का? हो का? मग आता तुम्हीच ठरवा काय खेळायचं ते. But guys, we can play anything, okay? Basically, I can play anything. I'm an outdoor person, okay? So I'm all about sports. मग खो खो खेळूया का, किंवा लगोरी? Indian sports? हो. Fine, Indian sports. But you can give me just one player in my team. Taripan Jinkna. अरे राजा, पण खो खो मध्ये ना 1 प्लेअरने नाही होत. तुम्ही सगळे त्याची मस्करी करणं बंद करा आता. No, I'm serious. एक player दिला, Taripan जिंकणारा. ओव्हर कॉन्फिडन्स काय? Conference, mate. चल तर मग. अरे पण खेळायचं काय? रुमाल पाणी खेळूयात. रुमाल पाणी. Fine. रुमाल पाणी. हो. Let's go. चल. Hey, but wait. What is रुमाल पाणी? तुला माहित नाही? आता आपण तेच खेळायचं. पण मी नॅकच्या टीम मध्ये. तू नॅकच्या टीम मध्ये आणि दुसऱ्या टीम मध्ये. चला बघूया. चला डन. भावा मी चॅम्पियन आहे. Come on, Richa, come on, you can do this. अमोल चल. अमोल घे. चले अमोल, कमॉन, शाबाश अमोल. That's it. घासू कम ऑन, घासू कम ऑन, यू कॅन डू इट. घासू कम ऑन. Come on, we're winning. इझी आहे बाई, इज्जतचा सवाल आहे. अमोल उचल, तिच्याकडनं नाही हारायचं आपल्याला. घासू कम ऑन, घासू कम ऑन. रिचा, हे बघ काय, तुझी लिपस्टिक पुसली गेली आहे. हा ही इकडे बाजूला.
Fine. All right, guys. Who's coming next? येस कम ऑन. चल रेशम, चल रेशम, चल you can do it. चल रेशम. Hey. Come on Nak, come on, you can do it Nak. Come on, Resham. Come on Nak. रेशम रेशम रे रेशम. Come on Nak. यार बिडू तोडलास. हा यार कसला भारी खेळतो हा. खायला मला तर वाटलेलं कांगारू फक्त क्रिकेट खेळतात पण हा बघ. Yes, finally I understood the game. Come on, we're gonna win. Yes, we're gonna win. I'm gonna tell them how the game should be played. Come on. Now, who is coming next? अरे लास्ट राऊंड आहे यार. कोण जाणार? हो ना. हार तू नको. मी ना भावा भारी खेळतोय मी नाही टिकू शकणार. All right. Come on, Sai, come on. Game point easy. All right. Come on, please. Okay. Sai, you played well. तुम्ही पण खूप छान खेळलात. चला गरमागरम भाकरी तयार. Please. नाही No, please. After all, you were the winner. Come on, please. गप्पा बस. गप. चल बस, चल इथे बस. उचल आणि बस. Auntie, photo click करू तुमचं? वय काढ ना. नाक क्लोजअप काढ त्यांचे छान येतील. Yeah. Great. भाकरीचं फ्लोर कुठला? फ्लोर पीठ असं म्हणतोय वय. ज्वारीचं पीठ आहे ते. ओके. आणि पिठला कसं बांधतं? डाळीच्या पिठाचं. Oh my God, that's so cool. Perfect round shape. कसं जमतं? काय म्हणला ग? मावशी तो विचारतोय तुमची भाकरी गोल कशी होते. असं वय. सवय झालीये त्याची. व ती आपोआप गोल गोल. नाक तुला काही विचारायचं असेल ना तू आता मला विचारा. आणि सईला सुद्धा मी कन्व्हिन्स करणार आहे तुझी डॉक्युमेंटरीसाठी. Great. Auntie, quantity of ingredients काय असतं? Richard, tell me the quantity of ingredients. क्वांटिटी ना मी सईला विचारून येते. Okay. ए सई पिठल्यात किती आणि काय काय क्वांटिटी मध्ये टाकतात ग? का ग तुला बनवायचंय? ही बनवणार. सांग ना. अगं एक मोठी वाटी जर डाळीचं पीठ असेल तर एक मोठा कांदा, लसणाच्या काही पाकळ्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या लागतात. ओके. नाक एक वाटी पीठ घेतलंस ना तर मग एक ऑनियन, 2-3 गार्लिक क्लव्स अँड 2-3 ग्रीन चिलीज. हा. Okay, and what about oil? हा मी परत सईला विचारून येते. ए सई तेल किती घ्यायचं ग पिठल्यासाठी?
अगं रिचा काय चाललंय तुझं? अगं मी नाही नॅक विचारतोय. तो बघ ना कसे मावशींचे फोटो काढतोय. किती क्यूट दिसतोय ना. तू बरी आहेस ना? ओ मॅडम, जास्त दिवस थांबणार नाहीये तो इकडे. Hi, I wanted to know the recipe. पिठलं कसं बनतं? अगदी सोपं आहे. म्हणजे तेलाच्या फोडणीत लसूण, कांदा, हिरवी मिरची घालायची, मग डाळीचं पीठ आणि पाणी घालून शिजवू द्यायचं. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढा रस का दाखवता या सगळ्यात? The thing is, मी सांगू? no, it's okay. I'll tell her. Basically, Maharashtrian food culture is really rich. एकदम rich आहे Maharashtrian culture, foodचा. And Maharashtrian लोक very passionate about their traditions, their culture, their food, and it's really intimidating. People get connected through food. Even our emotions are connected through food. For example, Richa. Okay, if she has a pizza, suppose, she gets happy. But if she has soup, she is not so happy. So, you're getting me, right? अगं आई ग. काकू Oh my God. काय झालं? Are you हात okay? भाजला का तुमचा? ते द्या इकडे, मी करते. तुम्ही गार पाण्यात हात घाला, हे मी करते. नाही नाही नको, करते मी. काकू संकोच करू नका, हे करते मी. तुम्ही आधी गार पाण्यात हात घाला. असं म्हणतेस? Is it okay if I record this? हो चालेल. Sai, talk about पिठलं भाकरी. पिठलं आणि भाकरी खाल्ली नाही असा माणूस एकही सापडणार नाही महाराष्ट्रात. भाकरी ज्वारीची, तांदळाची, बाजरीची, अगदी नाचणीचीही करतात. आणि भाकरी पोळीसारखी लाटता येत नाही, ती अशी थापावी लागते. गरम पाणी घेऊन हे पीठ मळलं की छान भाकरी फुगते. आणि याच्या जोडीला झुणका किंवा पिठलं खातात. आणि कधी कधी तर कांदा आणि भाकरी हे सुद्धा खातात. एक काय? ठेचा हा यो. खलबत्त्यात कुटून केलेल्या ठेच्याला लय चव असती. आणि तुमच्या मिक्सर मध्ये केलेल्या ठेच्याला काय चव नसते बरं का. Your accent, it's unique. I like it. अगो बय. I have a question for you. हो विचारा. During monsoons, लोक only पिठलं भाकरी खाता? पाऊस पडत असला की गरम किंवा तिखट असं खावंसं वाटतं, म्हणून आपण पिठलं भाकरी किंवा ठेचा खातो. आणि पावसाळ्यात भजी आणि उन्हाळ्यात उसाचा रस प्यायची मजाच वेगळी असते. उस what? शुगर केन ज्यूस. Oh, okay. संक्रांत जवळ आली की नवीन पीक येतं आणि तेव्हा आपण भोगीची भाजी आणि भाकरी खाऊन ते साजरं करतो. नवीन पीक? फ्रेश क्रॉप. Oh. आणि इथलं सगळं खाणं असं ऋतूंशी जोडलं गेलंय. थंडी सुरू झाली ना की तिळाचे लाडू खातात, म्हणजे थंडी सहन होते. आणि हा उन्हाळ्यात गुलकंदाची बर्फी खाल्ली की उष्णता वाढत नाही. आणि असे कितीतरी पदार्थ आहेत. It's great. It's really great. एक हेल्प पाहिजे तुझा. हो चला पोरांनो, गरमागरम भाकरी तयार झाल्यात. जेवण झाल्यानंतर बोलूयात. मी हात धुवून येते. All right. औषे झालं तुमचं बोलणं? Almost. Nice information दिला. She knows a lot. लंच नंतर बोलणार. म्हणजे तुझं डॉक्यूचं फिक्स आहे ना? I hope so. म्हणजे भिडू अजून एक पार्टी. Yes. सई, झालंय ना तुझं आणि नॅकचं बोलणं? कशाबद्दल? अगं तू डॉक्युमेंटरीसाठी मदत करणार आहेस ना त्याला? कसली डॉक्युमेंटरी रिचा? तू काय बोलतेस? मला नाही कळत आहे. अगं तो डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आला इथे. महाराष्ट्राच्या फूड कल्चरवर तो खूप छान डॉक्युमेंटरी बनवतोय. त्यासाठीच त्याला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? हो. अगं तुझ्याहून आणखी छान मदत कोण करणार आहे त्याला? तुमचं एवढं फेमस मराठी पदार्थांचं दुकान आणि त्यात तुमचं घर म्हणजे मराठी कल्चर. त्यामुळे तो म्हणाला की तू तुझी मदत घेणार म्हणून. आणि त्यातून तुला आठवतंय का त्या दिवशी पिझ्झा चुकून तुमच्या घरी डिलिव्हर झाला होता?
तो त्याच दिवशी तुला डॉक्युमेंटरी बद्दल विचारणार होता, पण अप्पा एवढे चिडले की सगळा गोंधळ झाला. आत्ता लक्षात येतंय माझ्या सगळं. हा, अगं त्याला खूप छान डॉक्युमेंटरी बनवायची आहे, पण एवढं सगळं झालं ना त्यामुळे तो थांबला होता. हो, म्हणूनच त्याने आप्पांना खुश करण्यासाठी कविता सुद्धा पाठ केली ना. हो, एक्झॅक्टली. दिसतोय त्यापेक्षा फारच हुशार आहे तो. खरंच यार, तो खूप हुशार आहे. करशील ना तू त्याला मदत? ए तुषार, चल चल. साई, We were gonna talk. बोला. Itla Bakri's information, it was really nice. I like it. I am making a documentary over Maharashtrian food culture. And you and to the family, खूप information tumala about this topic. So I thought you were the best person to help me. मदत करणार मला? It's a request. अरे व्हिडिओ रिक्वेस्ट करायची काय गरज? आपली मैत्रीण दिलदार आहे. काय सई? मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे हुशार आहात ते. बघितला? आय सी दॅट यू ओन दिस पीपल इन जस्ट अ फ्यू डेज. इट्स रिअली इझी फॉर यू, राईट? बट माइंड यू, दिस ट्रिक्स वोंट वर्क विथ मी. तुमच्यासारखा स्वार्थी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. माझ्या अप्पांची क्षमा का मागितली हे आज कळतंय मला. तुमच्या स्वार्थासाठी माझ्या आजीशी गोड गोड बोलत होता. लाज नाही वाटत का हो तुम्हाला? आणि त्या चिनूला सुद्धा चॉकलेट देऊन खुश करायचा प्रयत्न केला. अजून किती खालच्या थराला जाणार आहोत तुम्ही? तुमच्या या भोळ्या चेहऱ्यावर जाणार नाहीये मी, मिस्टर नचिकेत देशपांडे. Look, please listen to me, okay? There is no need for that because everything is crystal clear now. You had a proper plan and you can go to any extent to fulfill it. Apologizing to Appa was just a part of your strategy. Such a cunning person like you don't even deserve the acquaintances. Forget about the friendship. Sai, look, it's really not like that, okay? Yes, it is. And don't even dare to talk to me again. Sai. Hey, तू इथे कसं? दादा रे, तूच म्हणाला होतास ना की चॉकलेट खाण्यासाठी वेगळी जागा शोध जिथे आप्पा आपल्याला पकडणार नाहीत, म्हणून मी इथे आलो. बाय द वे दादा, पिकनिक कशी झाली रे? तुम्ही सगळे मित्र गेलेलात ना पिकनिकला? दादा अरे, माझ्याकडे सगळी अपडेट असते. काय मग मजा केली ना? पण तू मजा केली असं वाटतच नाहीये तुझ्या चेहऱ्यावरून. काय प्रॉब्लेम असेल तर सांग हा, घाबरू नकोस. कोणी त्रास दिला का तुला? त्रास दिला नाही, होतो. इट हर्ट्स. मला पिकनिकला घेऊन गेलं नाहीस ना, म्हणून तुला त्रास झाला. जर मी पिकनिकला आलो असते ना तर आणखी मजा केली असती आपण. Everything is a mess. ती का angry झाली? I don't know. कोण अँग्री झाली? Nothing. You go home now, okay? सई ताई काय बोलली का तुला? Hey, mate! Come here. दादा, मीट म्हणजे काय रे? Friend, okay? What is this? A नवीन board eye. अप्पांनीच बनवलाय. बघ, त्यांचं नाव पण लिहिलंय. Yeah, but what is this? एक काय लिहिला? कुत्रे आणि कंगारूंना प्रवेश निषिद्ध. But what does it mean? निषिद्धचा अर्थ तर माहित नाही मला, पण डॉग्स आणि कंगारूंनी आत यायचं नाही. Kangaroos? डॉग्स म्हणजे डॉग्स आणि कंगारू म्हणजे तू. आप्पा तुलाच कंगारू म्हणतात.
Yeah, all right, but how did you come here? The gate is locked. अरे दादा मी गेट ओलांडून आलो मला सवय आहे अशी. चिनू तू इथे काय करतोयस? तुला किती वेळा सांगितलं नको त्या लोकांशी बोलत जाऊ नकोस म्हणून. ताई अगं चाल पटकन. 1 minute mate just told. Hey, what are you? What are you? मला सवय रे. No, please come down. Sawai nai mala. Come down. Hey, come down. ठीक आहे बाबा. I've opened the main gate. Go from there. ओके बाय मेट. Yeah.